आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। माणगावात भीमज्योतीसाठी जनसागर उसळला। हजारो भीमसैनिकांची उपस्थिती। महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता ऐतिहासिक माणगाव नगरीत भीमसैनिकांनी प्रचंड गर्दी केली। रात्री 12 वाजता श्री अमोल कांबळे, अध्यक्ष बौद्ध समाज माणगाव यांच्या हस्ते भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली। माणगाव येथे 1920 साली झालेल्या ऐतिहासिक परिषदेमुळे डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक कार्याला बळ मिळाले। यामुळे माणगाव गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। आंबेडकर यांच्या जयंती दिनी माणगाव येथून भीमज्योत नेण्याकरिता कर्नाटक व महाराष्ट्र येथून प्रचंड संख्येने भीमसैनिक येथे येत असतात। रात्री 12 ते सकाळी 11 या वेळेत जवळपास 650 गावातील भीमसैनिकांनी येथून भीमज्योत नेली। भीमज्योत नेण्याकरिता प्रचंड गर्दी होणार या पार्श्वभूमीवर हातकणंगले पोलीस स्टेशनने गावाच्या भोवती वाहतूक व्यवस्था केली। लंडन हाऊसपासून 3 किलोमीटर लांब सर्व वाहनांना अडवून शिस्तबद्धरित्या गावात भीमसैनिक सोडण्यात येत होते। यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला नाही। दरम्यान भीमज्योत प्रज्वलित करण्यापूर्वी अमोल कांबळे, अध्यक्ष बौद्ध समाज माणगाव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। समता सैनिक दल यांनी मानवंदना दिली। प्राध्यापक धनपाल गवळी यांच्याकडून संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिकरित्या वाचन करण्यात आले। किसन गवळी यांनी सामुदायिकरित्या स्त्री शरण पंचशील म्हटले। अप्पर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव यांच्याकडून बाहेर गावातील पहिली भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली। MACB अधिकारी सोनवणे साहेब यांनी आपल्या स्टाफसोबत भेट देऊन अभिवादन केले। याप्रसंगी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री अशोक माने, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती गायकवाड मॅडम, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, श्री अब्राहम आवळे, जाकीर भालदार, माणगाव गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य समाजभूषण अनिल कांबळे, पोलीस इन्स्पेक्टर शरद मेमाने, पोलीस पाटील करसिद्ध जोग, पत्रकार शिरीष मधाळे, उपाध्यक्ष बत्ताश कामत, तेजस गवळी, आकाश शिंगे, अक्षय ढोणे, नंदकुमार शिंगे, माजी सरपंच अविनाश माने, रतन कांबळे, बुद्धम गवळी, डॉ. पवन शिंगे, सुशील गवळी, रोहित गवळी, भिकाजी शिंगे, जय निंबाळकर, सर्व जयंती कमिटी सदस्य, सर्व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सणदी। SM मराठी न्यूज प्रेक्षकांना विशेष सूचना। आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी कोथळी तालुका करवीर येथे प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर यांचे व्याख्यान SM मराठी न्यूजवरती लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे। जरा इकडे बघा, हो जरा इकडे बघा सगळी। ओके। नमस्कार। आज हातकणंगले तालुक्यातील माणगाव या ठिकाणी डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीचा उत्सव अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतोय। मी सर्व देशवासियांना त्या ठिकाणी या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातून अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारण्यासारख्या आहेत। त्या आपण नक्कीच प्रत्येकाने
या अंगीकारून आपलं आयुष्य आपल्या आजूबाजूच्या समाजातील जे दुर्लक्षित घटक आहेत अशा सर्वांचं आयुष्य उन्नत करण्याचा त्या ठिकाणी प्रण संकल्प या आजच्या दिवशी करूया. आणि परत एकदा मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. माणगाव या ऐतिहासिक भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आम्ही सर्व माणगाववासी धडाक्यात करत आहे. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व भीमसैनिकांचे आम्ही बौद्ध समाज माणगावच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहेत. या ठिकाणी आमदार खासदार होत्यात सर्व या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला येऊन हार वगैरे घेऊन जाऊन फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बहुसंख्येने लोक येत असतात. आणि या जयंतीनिमित्त मी नंदकुमार बंडू शिंगे बहुसमाज माझे अध्यक्ष त्यांच्यातर्फे शुभेच्छा. ऐतिहासिक माणगाव नगरीमध्ये आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करत आहोत. या ठिकाणी आज 14 एप्रिल महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून लाखोच्या संख्येने भीम अनुयायी माणगावमध्ये येतात आणि इथं दीप प्रज्वलन करून भीमज्योत प्रज्वलन करून त्यांच्या गावाकडे ते प्रस्थान होतात. ह्या गावातून एक वेगळा ऐतिहासिक संदेश देण्याचं काम आम्ही जयंती कमिटी म्हणून करत आहोत. यावर्षी आमच्या जयंती कमिटीचे अध्यक्ष अमोल कांबळे, तसेच उपाध्यक्ष बत्ताश कामत, सेक्रेटरी तेजस गवळी, तसंच सहसेक्रेटरी उद्धम गवळे असे आहे. तसेच इतर जयंती कमिटी आहे. तर या कमिटीनं 11 तारखेपासून वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. आम्ही आजपर्यंत वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. यानंतर उद्या 14 एप्रिल रोजी आम्ही दिवसभर देखील कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. उद्या दिवसभर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम देखील चालणार आहे. तसेच स्पर्धेचं देखील आयोजन केलं जाणार आहे. सायंकाळी ठीक 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य दिव्य असे मिरवणुकीचं आयोजन आम्ही माणगावमध्ये केलेलं आहे. तर सर्व भीम अनुयायांना आम्ही आवाहन करतो की या ऐतिहासिक मिरवणुकीला आपण उपस्थित राहून एक सामाजिक समतेचा संदेश द्यावा अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.